प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो, भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमका उर्बे भरीत येवकार. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लायन ऑफ ट्रीटमेंटाच्या आदारान मॉडर्नाच्या दुयेंतींनी हो धोक्याचो पावणो कसो टाळू येता हे पळयले. त्रास करपी गंभीर दुयेंसाचेर मॉडर्न होमिओपॅथी आपल्या कितल्याशाच वर्साच्या संशोधनाच्या आदारान हजारांनी दुयेंतींक सामान्य जीवन जगपाक मजत करता. डॉक्टर विजय कुमार माने अखंडितपणान संशोधन करतात आणि होमिओपॅथी उपचार पद्धतीन एक नवी क्रांती हाडटा. उण्या खर्चान खर दुयेंसाक तोंड दिवन मॉडर्न होमिओपॅथी असंख्य पीडित आयज सामान्य जिवीत जगताना दिसतात. खर दुयेंसाविशीं जनजागृती करताना होमिओपॅथी उपचार पद्धती सगळ्या अर्थान कशी योग्य आसा हे लेगीत मुखार हाडपाचो उद्देश ह्या कार्यावळींतल्यान करता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनान लिव्हर सिरोसिसा खातीर मरण येवपी लोकांच्या वाडट्या आंकड्याविशीं खर हुस्को परगटायला. देखून आमच्या प्रेक्षकांक ह्या कार्यावळीच्या माध्यमांतल्यान आव्हान करता की आमच्या ह्या समाज प्रबोधनात तुम्ही वांटेकार जायात. ही एका तरेची तुमची सामाजिक जबाबदारीच थारता. इष्टानो, भलायकीच्या मॉडर्न युग कार्यावळीन आयज सावन लिव्हर सिरोसिस ह्या गंभीर दुयेंसाचेर डॉक्टर विजय कुमार माने सरांचे खासा मार्गदर्शन तुमकां मेळटलें. लिव्हर सिरोसिस हे अतिशय घातक दुयेंस कळनासतना शरिरान पातळत असता. ताचे निदान जाय मेरेन दुयेंती सामको मरणाच्या दारान पाविल्लो असता. हालींच नामनेचे बॉलिवूड अभिनेते बिग बी हांणी लेगीत आपल्या लिव्हराची कार्यक्षमता उणी जाल्या अशें जाहीरपणान सांगिल्लें. कांय वर्सां पयलीं तांच्या शरिरान हेपेटायटीस ह्या जंतून संक्रमण केल्ल्यान तांच्या लिव्हराची कार्यक्षमता 75% उणी जाल्ल्याचे वैजकी तज्ञांक दिसून आयिल्लें. सांगपाचो तात्पर्य इतलोच की लिव्हर संबंधित दुयेंसा विशीं तुमी सामके सतर्क रावपाक जाय. आधुनिक जीवनशैलीक लागून तुमी स्वताच कळनासतना शरिराक लुकसाण करतात. हे तुमी टाळपाक जाय. समाज सुदृढ जावपाक जाय. पूण जिविताक वेडो घाल्ल्या ह्या खर आनी गंभीर दुयेंसाक आडावपाचें काम मॉडर्न होमिओपॅथी वरवीं कशें करतात हाचो प्रत्यक्ष अनुभव लिव्हर सिरोसिस आनी मॉडर्न होमिओपॅथीच्या ह्या खासा कार्यावळींतल्यान तुमकां मेळटलो. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटनं लिव्हर सिरोसिस, कॅन्सर यासारखे गंभीर आजार बरे होत आहेत. रुग्ण सामान्य जीवन जगताना दिसत आहेत आणि गेले अनेक भाग आपण त्यांच्याकडनंच प्रत्यक्षपणे ऐकतोय की कशा प्रकारे त्यांना रिलीफ मिळतोय. या सगळ्या विषयावरती आपण मार्गदर्शन करून घेत असतो. आजही असाच एक गंभीर आजार बर्ड-चेरी सिंड्रोम याच्यावरती आपण बोलणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत सर. नमस्कार. नमस्कार. तर मी म्हटलं तसं की आपण अनेक गंभीर आजारांना हात घातलेला आहे. आपण कॅन्सरवरती अख्खी सिरीज केलेली आहे. कशा प्रकारे मॉडर्न होमिओपॅथी कॅन्सरसारखा दुर्धर रोगही बरे करते ते पाहिलंय. आज आपण लिव्हर सिरोसिसचाच एक भाग म्हणजे बर्ड-चेरी सिंड्रोम जो लहान मुलांमध्ये दिसून येतो प्रामुख्याने त्याविषयी बोलणार आहोत. तर मला वाटतं सुरुवात करताना कार्यक्रमाला प्रेक्षकांना आपण सर्वात प्रथम तो आजार नेमका काय आहे हे जाणून घ्या. आजार जाणून घेण्याच्या पूर्वी लिव्हरचं फंक्शन काय हे आपण जाणून नक्की नक्की. जसं आपण एक रिमाइंड करू लोकांना, कारण मागे पण आपल्या लिव्हरच्या सिरियल झालेल्या आहेत लिव्हर सिरोसिसवर मला वाटतंय. तर यकृत हा शरीरातला महत्वाचा भाग आहे. पोटाच्या साधारणपणे उजव्या बाजूला तो सिच्युएट झालेला असतो आणि प्रामुख्यानं लिव्हरचं जे काम आहे ते रक्त संचालनाशी संबंधित आहे. पुन्हा पचन जे आहे त्या पचनाच्या कामामध्ये पण लिव्हर खूप मदत करतं. जसं फॅटचं पचन असेल किंवा कार्बोहायड्रेटचं पचन असेल ह्यामध्ये मदत करतं. रक्ताचे काही घटक जे आहेत उदाहरणार्थ प्लेटलेट ते निर्माण करण्यामध्ये पण लिव्हरची खूप महत्वाची भूमिका आहे. हे लिव्हरचं काम आहे. जसं तुम्ही म्हणालात तसं की यकृत किंवा लिव्हर याचं भरपूर कार्य शरीरामध्ये आहे किंवा बऱ्याच प्रकारच्या गोष्टींमध्ये लिव्हर अत्यंत महत्वपूर्ण काम करत असते. तर त्या अनुषंगाने आपण लिव्हर सिरोसिस जसं तुम्ही म्हणालात तसं की त्यावरती आपण बोललेलो आहे की अशा प्रकारे मॉडर्न होमिओपॅथी त्याच्यावरती उपचार करते तेही आपण पाहिलं. परंतु आज आपण स्पेसिफिकली बर्ड-चेरी सिंड्रोम म्हणजे लहान मुलांमध्ये जो लिव्हर सिरोसिस असतो तो दिसून येतो त्याविषयी बोलणार आहोत. तर तो आजार नेमका काय आहे, त्याची जी प्रामुख्याने लक्षणं काय आहेत त्याविषयी थोडंसं सांगाल. बर्ड-चेरी सिंड्रोम नावाचा जो आजार आहे तो लहान मुलांमधला लिव्हर सिरोसिसचा आजार आहे, ज्यामध्ये लहान मुलाचं त्या लिव्हर हे पूर्णपणाने खराब होतं. त्यामध्ये प्रामुख्यानं जर कारणाविषयी जर आपण बोललो तर बर्ड-चेरी सिंड्रोम हे साधारणपणे वयाच्या 2-3 महिन्यापासून ते पुढे पर्यंत म्हणजे आपल्याकडे जे पेशंट आहेत ते 2-3 महिन्याचे पण आहेत आणि त्याच्यानंतरच्या वयामध्ये म्हणजे दिसतो. तर म्हणून त्याला चाइल्डहुड लिव्हर सिरोसिस असं म्हटलं जातं. यामध्ये अनुवंशिकता एक प्रमुख कारण आहे. त्या पेशंटच्या म्हणजे त्या मुलाच्या मातेमध्ये जर कॉन्ट्रासेप्टिव्ह तिने जास्त प्रमाणात यूज केले असतील, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, तर ते एक प्रमुख म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या ते एक प्रमुख कारण आहे. उशिरा होणारी गर्भधारणा हे एक प्रमुख कारण आहे.
रक्त गोठवण्यासाठी काही घेतलेली औषधं असतील जर समजा मातेमध्ये तर Okay. ते एक प्रमुख कारण आहे. आणि पॉलिसायथेमिया वेरा नावाचा एक आजार आहे जो ब्लड डिसऑर्डर आहे ते एक प्रमुख कारण आहे. अशी ही प्रमुख कारणं या आजाराच्या मुळाशी आहेत असं दिसून आलेलं आहे. नक्की आपण कारणं बघितली त्याचप्रमाणे आपण जर का असं म्हणतोय की हे लहान मुलांमध्ये अगदी तुम्ही म्हणालात तसं की 2 ते 3 महिन्याच्या मुलांपासून हा आजार दिसून येऊ शकतो. तर त्या अनुषंगाने जर का त्याचा रेशो आपण बघितला तर आता साधारण किती प्रमाणात हा आजार वाढताना दिसतोय किंवा गांभीर्य याचं या आजाराचं कितपत आहे त्याविषयी काय? मला भारतासंदर्भात जर विचार केला तर असं वाटतं की साधारणपणे लिव्हर सिरोसिसचे जे पेशंट आहेत त्यामध्ये 10% पेशंट हे या ब्लड चिअरी सिंड्रोमचे असावेत. म्हणजे स्पेशली मोठ्या रुग्णालयांमध्ये आणि मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ह्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये दिसून यायला लागलेले आहेत. बरं, तुम्ही जसं म्हणालात तसं की अगदी लहान वयामध्ये हा आजार दिसून येतो तर त्याची प्राथमिक लक्षणं आहेत जी ती साधारणपणे काय दिसून येतात? कारण अगदी 2-3 महिन्याचं जर का लहान बाळ असेल तर त्याच्यामध्ये ही लक्षणं पटकन डायग्नोस होणं हे सुद्धा थोडं म्हणजे कठीण असू शकतं. तर त्या अनुषंगाने काय लक्षणं असतात? बऱ्याच वेळेला रुग्णाला पोट फुगणं, रक्ताच्या उलट्या होणं या गंभीर लक्षणापासूनच या आजाराची सुरुवात होते. अच्छा, बरं. आणि अगदी कमी गंभीर लक्षणं म्हटली तर भूक कमी लागणं, वजन कमी होणं किंवा वजन न वाढणं, उंची न वाढणं अशा प्रकारची वेग लक्षणं दिसून येतात. आणि मग ती पुढे जाऊन पोटात पाणी होणं किंवा रक्ताच्या उलट्या होणं यामध्ये त्या लक्षणांमध्ये जसा आजार म्हणजे वाढेल, प्रोग्रेस होईल तसं त्याचं आपल्याला दिसून येतं. नक्की आपण लक्षणं किंवा कारणं बघितलं तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की आता लहान मुलांमध्ये डायग्नोसिस जे आहे ते कशा प्रकारे केलं जातं? म्हणजे त्या अनुषंगाने त्यांच्या काही वेगळ्या चाचण्या असतात का किंवा एकंदरच या रोगाशी संबंधित मग चाचण्या ज्या आहेत त्या कशा प्रकारे असतात? मी सांगितलं की आपल्याला प्रामुख्यानं जे लक्षण दिसतं ते पोटाला सूज येणं किंवा काही वेळेला हातापायाला सूज येणं. तर मुख्य सगळ्यात चाचणी आहे ती म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये आपल्याला लिव्हरमध्ये पोटामध्ये झालेलं पाणी म्हणजे असायटीस किंवा ज्या मुख्य रक्तवाहिन्या आहेत लिव्हरच्या हिपॅटिक व्हेन्स ज्या आहेत किंवा काही वेळेला इन्फिरियर व्हेना कॅवा म्हणजे लिव्हरमध्ये इन्फिरियर व्हेना कॅवा जो भाग आहे त्या भागामध्ये रक्ताची गुठळी होणं हे दिसून येतं. आणि त्याच्यावरून आपण डायग्नोसिस करायला पाहिजे की या रुग्णाला लहान मुलांचा लिव्हर सिरोसिस असू शकतो. अधिक काही रक्ताच्या चाचण्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने लिव्हर फंक्शन टेस्ट आहेत. लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये एजीओटी एजीपीटी वाढलेलं दिसणं आणि काही वेळेला मग कावीळ मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसणं ही प्रमुख चाचण्या यावरून आपण लहान मुलांमधल्या लिव्हर सिरोसिसचा अंदाज करू शकतो. नक्की आपण जसं म्हणतो तसं की हा चाइल्डहुड आजारच आहे किंवा तेव्हा लहानपणामध्येच हा दिसून येतो. तर त्या अनुषंगाने मग मॉडर्न होमिओपॅथीमध्ये कशा प्रकारचे उपचार ह्याच्यासाठी स्पेशली डिझाईन तुम्ही आपण काही केलेले आहेत का? हा, आपण आधी जसं बोललो त्याप्रमाणे लिव्हर सिरोसिस ट्रीट करताना आपल्या लक्षात आलं की आपल्याकडे ब्लड चिअरी सिंड्रोम नावाचा जो आजार आहे तर या नावाचा जो आजार आहे हे रुग्ण ज्यावेळेला आपल्याकडे अप्रोच व्हायला लागले त्यावेळेला आपण त्याच्यावर रिसर्च चालू केला की जर अडल्ट सिरोसिस आपल्याकडे बरा होऊ शकत असेल तर मग आपण चाइल्डहुड सिरोसिस सुद्धा बरा होऊ शकेल या अंदाजानं आपण ज्यावेळेला उपचार चालू केले त्यावेळेला खूप चांगला आपल्याला सक्सेस मिळालं. आणि मग आपल्याला दिसून आलं की आपल्या उपचारानंतर रुग्णांमध्ये पहिल्या महिन्यापासून झपाट्यानं लक्षणांमध्ये सुधारणा होते. जसं की पोटात पाणी असेल, उलट्या होत असतील रक्ताच्या, भूक कमी लागत असेल ह्या लक्षणांमध्ये पहिल्या महिन्यापासून सुधारणा होते. मग आपण त्यामध्ये ट्रीटमेंट डेव्हलप करत गेलो आणि जसे पेशंट ट्रीट करत गेलो तसं सक्सेस रेट हा आपला खूप वाढला. म्हणजे आज मला असं अभिमानानं मी सांगू शकतो की जर 10 पेशंट आपल्याकडे आले तर 9 पेशंटमध्ये पहिल्या महिन्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आपल्या ट्रीटमेंटमुळे दिसायला पाहिजे आणि अशी दिसून आलेली आहे. नक्की जसं तुम्ही म्हणालात तसं की मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार याच्यावरती आपण करतोय आणि सक्सेसफुली करतोय तर कशा प्रकारे ही उपचार पद्धती पूर्णपणे असणार आहे आणि रुग्णांना कशा प्रकारे अनुभव येत आहेत तेही आपण पाहणार आहोत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9330339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे
आणि स्त्री असते भविष्यकाळ, कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. धरतेवेली लोकसंख्या 7 अब्ज, मंचाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता डीएनए धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता. दर एक वर्सा कॅन्सराचे साधारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें तें पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण बर्ड चेरी सिंड्रोम या आजाराबद्दल बोलतोय आणि आता आपण याच आजाराने पीडित एका रुग्णाचा अनुभव ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्या रिपोर्टचाही आढावा घेणार आहोत. माझं नाव शिवानी सचिन बोलाडे. माझी मुलगी शांभवी सचिन बोलाडे. हिचं वय आज 6 वर्ष आहे. राहणार आम्ही चेंबूर. तिला बर्ड चेरी सिंड्रोम हा आजार आहे. आजाराचं निदान 2011 मध्ये झालेलं. तेव्हापासून तिला तो आजाराचा त्रास म्हणजे तिचं पोट फुगायचं पाण्यामुळे. आम्ही पाणीची ट्रीटमेंट तिच्या डॉक्टरांकडे चालू केली होती. त्यावेळेला तिचं जवळजवळ 3-4 महिने आम्ही तिचं पोटातलं पाणी काढून जे ट्रीटमेंट चालू होती ती करायचो आणि त्याच्यानंतर त्याच दरम्यान आम्ही तिचे 3 एन्जिओप्लास्टी पण झालेले आहेत. एन्जिओप्लास्टीमधनं मग तेव्हा तिला थोडा दिवस आराम पडायचा आणि त्याच्यानंतर मग आम्ही अशा 3 एन्जिओप्लास्टी तिच्या कॅरीड आउट केल्या आणि त्या 3 एन्जिओप्लास्टीजमध्ये तिला पहिले तर 20 दिवसातच तिचं पोट परत फुगलं. 2 एन्जिओप्लास्टीमध्ये आम्ही बबल इन्सर्ट केलं तिच्या वेन्समध्ये. 3rd एन्जिओप्लास्टीमध्ये आम्ही तिचा स्टेंट टाकला आणि त्याच्यावर आम्हाला जवळजवळ 1.5 वर्ष ती जरा नॉर्मल आली. पण परत 1.5 वर्षानंतर जेव्हा तिचे वेन्स परत ब्लॉक झाल्या तेव्हा परत तिला ती नवीन त्रास चालू झाला. ब्लड वॉमिटिंग चालू झालं. ब्लड वॉमिटिंगमध्ये मग ती अक्षरशः आम्हाला इव्हन एव्हरी 15 दिवसानंतर परत आम्हाला 7 दिवसांसाठी तिला ॲडमिट करायला लागायचं. तिचं हिमोग्लोबिन सगळं अक्षरशः कमी होऊन जायचं आणि आम्ही ऑलमोस्ट याच्यामध्ये पोहोचलो की आता आम्हाला तिचा ट्रान्सप्लांट करून घ्यावं लागेल. ट्रान्सप्लांट करण्यासाठी आम्ही पण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. पण आम्ही त्या टायमाला आमचं याच्यासाठी डिले झालं की आम्हाला तिचा डोनर मिळाला नव्हता. त्यामुळे मग ते ट्रान्सप्लांट कॅरी आउट करता नाही. त्याच दरम्यान आम्हाला 2016 मध्ये डॉक्टर मानेंच्याबद्दल माहिती मिळाली. फेब्रुवारी 2016 मध्ये आम्हाला मॉडर्न होमिओपॅथी डॉक्टर विजयकुमार माने यांची माहिती मिळाली आणि 2000 मार्चपासून आम्ही हिची ट्रीटमेंट त्यांच्याकडे सुरू केली. इम्प्रूव्हमेंट आम्हाला जाणवली ती म्हणजे ही स्वतः ॲक्टिव्हनेस तिच्यामध्ये वाढला. जो अशक्तपणामुळे ही काही गोष्टी करू शकत नव्हती. खेळणं जसं म्हणतात ती खेळायला जायची नाही. मुलांसमोर असायची पण मुलं खेळायची पण ही बसून असायची आणि शिवाय नंतर त्याच्यामुळे तिचं वजनही वाढत नव्हतं कारण खाण्याची इच्छा नसायची तिची. त्याच्यामुळे वजन वगैरे काही वाढायचं नाही. हिमोग्लोबिन तिचं कमी झालेलं होतं. पण तिचे आता 1 महिन्याच्या कोर्सनंतर आमचं म्हणजे हिचं हिमोग्लोबिनही वाढलं, वजनही वाढतं आहे आता. आणि जे अदर ॲक्टिव्हिटीज जसं खेळणं मस्ती वगैरे करणं म्हणतो तसं ते इम्प्रूव्हमेंट होत आहेत. आता सध्या आमचं बिलकुल ट्रान्सप्लांटला जाण्याची इच्छा नाही आहे आणि मी तरी ज्या हिशोबाने माझ्या मुलीची पहिली परिस्थिती आणि आताची परिस्थिती बघतो त्या हिशोबाने तरी मला तरी वाटतं की सगळ्यांनीच फॉलो करावं. औषधांचा काही साईड इफेक्ट्स आम्हाला तरी अजून काही जाणवलेलं नाही आहे. उलट त्याच्यामुळे आम्हाला खूप इफेक्टच जाणवते तिच्यामध्ये. हा त्रास असणाऱ्या पेशंटना मी फक्त एवढं सांगेन की त्यांनीही डॉक्टर विजयकुमार माने यांची मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट खरोखर घ्यावी. कारण
जसा आम्हाला फरक दाखवतो म्हणजे 2 महिन्यामध्ये आम्हाला जो फरक तिच्यामध्ये जाणवतोय तो त्यांनाही जाणवणार. कुमारी शांभवी बोलाढे वय वर्ष 6 या मुलीला 2011 पासून सतत पोट फुगणे, पोटात पाणी होणे, अशक्तपणा असे त्रास जाणवत होते. तज्ज्ञांनी त्यांना बर्ड चेरी सिंड्रोम म्हणजेच लहान मुलांमधील लिव्हर सिरोसिस झाल्याचं निदान केलं. तिचं वजन व HB लेवल कमी झालं होतं. पारंपरिक उपचार पद्धतीने 3-4 महिने पोटातील पाणी काढलं. त्याच दरम्यान बलून इन्सर्ट आणि स्टेंटद्वारे 3 एन्जिओप्लास्टी केल्या, पण काही फरक जाणवला नाही. पुढे शांभवीला रक्ताच्या उलट्या व संडासवाटे रक्त पडण्यास सुरुवात झाली. म्हणून तज्ज्ञांनी तपासणी केली व त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट हाच शेवटचा पर्याय दिला. शांभवीच्या वडिलांनी फेब्रुवारी 2016 मध्ये मॉडर्न होमिओपॅथीची माहिती घेऊन मार्च 2016 मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार चालू केले. मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारानं पहिल्या महिन्यापासूनच शांभवीला फरक जाणवू लागला. तिच्यातील अशक्तपणा कमी होऊ लागला, वजन वाढलं, HB वाढला, तसंच तिच्यातील अदर ॲक्टिव्हिटीजमध्येही फरक जाणवू लागला. ऑगस्ट 2016च्या रिपोर्टनुसार शांभवी कोणत्याही साईड इफेक्टशिवाय सर्वसामान्य मुलांसारखी सामान्य व आनंदी जीवन जगत आहे. तिला मॉडर्न होमिओपॅथीची उपचार प्रणाली लाभदायी ठरली आहे. तर आपण रुग्णांकडून त्याचा अनुभव ऐकून घेतलेला आहे, त्याचबरोबर त्यांच्या रिपोर्टचाही आढावा घेतलेला आहे. संपूर्ण ट्रीटमेंट कशा प्रकारे झालेली आहे आपण डॉक्टरांकडूनही जाणून घेणार आहोत, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. जन्म आणि मृत्यू या 2 बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तसं ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण जसं बर्ड चेरी सिंड्रोम याविषयी बोलतोय तर त्या अनुषंगाने आपण अनुभव ऐकला होता. तर ही संपूर्ण केस कशा प्रकारे होती आणि आपण ही कशा प्रकारे हँडल केली आहे त्याविषयी थोडंसं आपण ही जी केस आहे बर्ड चेरी सिंड्रोमची, शांभवी उर्फ वेदांगी बोलाडे, हिच्या केसमध्ये इन डेप्थ याविषयी बोलूया. हो हो. ही जी मुलगी आहे साधारणपणे 3 वर्षाची असताना तिला हा आजार सुरू झाला. बर बर. जी हिस्ट्री आपल्याकडे अवेलेबल आहे. सुरुवात झाली त्यावेळेला तिला रक्ताच्या उलट्या होत होत्या आणि पोटाला सूज येत होती. उंची आणि वजन वाढायची ग्रोथ जी आहे ती कमी होती तिची, म्हणजे वजन आणि उंची वाढत नव्हती. सारखी सारखी ती आजारी पडायची, म्हणजे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं असायची. पोटाला आणि हातापायला सूज होती तिला. आणि त्यावेळेला असं तिला डायग्नोसिस झालं की या मुलीला बर्ड चेरी सिंड्रोम किंवा चाइल्डहुड लिव्हर सिरोसिस हा आजार झालेला आहे. त्यानंतर त्यांनी बरीचशी ट्रीटमेंट केली. मुंबईमधल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार झाले. त्यामध्ये त्यांना सोनोग्राफीमध्ये असं आढळून आलेलं होतं की तिला राईट हिपॅटिक व्हेन आणि लेफ्ट हिपॅटिक व्हेन जे आहे त्या दोन्हीचं ऑक्लुजन झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी तिथं तिची अँजिओप्लास्टी केली.
त्यानंतर स्टेंटिंग पण केलं रिपीटेडली, 2-3 वेळेला स्टेंटिंग केलं, अँजिओप्लास्टी केली, पण त्याचा पुरेसा उपयोग झाला नाही. लक्षणं वाढत गेली, पोटातलं पाणी वाढत गेलं आणि तिची कावीळ पण वाढत गेली. आणि अशा वेळेला रुग्ण आपल्याकडे आल्यानंतर आपण ज्यावेळेला उपचार चालू केले तर पहिल्या महिन्यापासून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसायला लागली. जी आजारी पडायची होती ती बंद झाली, म्हणजे कमी झाली. सुजेचं प्रमाण कमी यायला लागलं. रक्ताच्या उलट्या साधारणपणे 3ऱ्या महिन्यापासून कमी आल्या आणि बंद झाल्या, पुन्हा आज तागत झालेलं नाहीत. संडासमध्ये जे तिच्या रक्त पडत होतं ते कमी झालं. साधारणपणे 6 महिन्यानंतर आम्ही ज्या वेळेला तिची सोनोग्राफी काढली त्यावेळेला सोनोग्राफीमध्ये पोटातलं पाणी कमी आलेलं दिसून आलं. व्हेनस ऑक्लुजन जे आहे, व्हेनस थ्रोम्बोसिस जे आहे ते कमी झालेलं दिसून आलं. आणि आज ती मुलगी सामान्य आयुष्य जगते आहे. छान. म्हणजे खूप लवकर इम्प्रुव्हमेंट दिसते आणि खूप चांगल्या प्रकारे मूल त्यामधून ते बाहेर पडायला लागते. हे करत असताना आपण कोणत्याही प्रकारची दुसरी कुठलीही औषधं देऊ देत नाही. प्युअरली मॉडर्न होमिओपॅथीचे औषध आपण त्या रुग्णाला देतो आणि दर महिन्याला आपण त्याला फॉलो करायला सांगतो. प्रत्येक महिन्यांमध्ये त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसते, जी इम्प्रुव्हमेंट आपण रिपोर्ट्समध्ये पण आपल्याला दिसते आणि पेशंटमध्ये पण दिसते. नक्कीच. तुम्ही म्हणालात तसं की अगदी वय लहान होतं, म्हणजे 3 वर्षाची ही मुलगी आणि तिच्यामध्ये हा आजार आढळून आला. तर आणि आपण जे बोलतोय त्याचप्रमाणे चाइल्डहुडच आजार जर का आहे हा, तर एवढं लहान वयातल्या रुग्णांना हाताळत असताना तुमची जी सगळी प्रोसिजर आहे ती नेमकी कशा प्रकारे असते? आता कसं, जसं आम्ही ऍडल्टला औषध देतो त्या प्रकारेच त्यांना ट्रीटमेंट देतो. जी आपली ओपीडी बेसिस ट्रीटमेंट आहे, कुठल्याही प्रकारचं आपण ऍडमिशन करत नाही. ओपीडी बेसिस ट्रीटमेंट असल्यामुळं घरी राहून त्या रुग्णाला औषधं द्यायला लागतात. दिवसातून साधारणपणे 4 ते 5 वेळेला औषधं घेणं भाग आहे. आणि औषध म्हणजे आपलं सोपं आहे, फक्त 1 चमचा पाणी आणि त्यामध्ये असणारे ड्रॉप्स, म्हणजे खूप सोपं आहे. त्यामुळे लहान मुलाला काय कडू औषधं नाहीत किंवा इंजेक्टेबल्स नाहीत किंवा त्याच्या अंगाला खरं सांगायचं तर आपण हात पण लावत नाही रुग्णाच्या अंगाला. फक्त रिपोर्ट्स बघून आणि पेशंटला लांबणं म्हणजे जवळ जायची सुद्धा गरज नाही. इतक्या प्रकारे आपण रुग्णाला औषध देतो. ऍडमिशन टळत असल्यामुळे पेशंट घरी राहून, म्हणजे त्याच्या स्वतःच्या घरी राहून त्याच्या फॅमिलियल सराउंडिंग मध्ये ते औषध घेऊ शकतो. बरोबर. खूप सोपं आहे खरं सांगायचं तर. जसं तुम्ही म्हणालात तसं की लहान मुलांमध्ये प्रामुख्याने हा आजार दिसून येतो आणि जसं आपण मॉडर्न होमिओपॅथीच्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी हाताळत असतो छान प्रकारे. परंतु जर अशा प्रकारचा आजार जेव्हा असतो तेव्हा पालकांमध्ये सुद्धा विशेष एक जागृतीची गरज असते, किंवा पालकांना पण या सगळ्या गोष्टी हँडल करणं खूप कठीण असतं, कारण आपलं मूल लहान असतं, त्याच्यात त्याला अशा प्रकारचा गंभीर आजार झालेला आहे. तसं तुम्ही म्हणालात तसं की मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंटही केलेली असते, तरीही कुठेही एक निराश आलेली असते, कारण बरं वाटत नसतं मुलाला. तर मग अशाला जे पालक येतात, जे आधी निराश झालेले असतात, त्यांना मग तुम्ही काही वेगळ्या प्रकारचं गायडन्स करता का? आता मुख्यतः असं दिसतं की पालक हे खूपदा पॅनिक झालेले असतात, इतके प्रचंड घाबरले असतात की काय करायचं काय करायला नकोय त्यांना काही सुचत नसते. कारण जवळपास आमच्याकडे यायच्या आधी ते, आता समजा मुंबईतला मधला जर विचार केला तर नामांकित जे हॉस्पिटल आहेत, जे लिव्हर ट्रान्सप्लांट करणारे हॉस्पिटल आहेत, त्या नामांकित हॉस्पिटलमध्ये सगळ्याकडे जाऊन राहिले असतात. जे नामांकित लिव्हरचे तज्ञ आहेत, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत, त्यांची त्यांनी भेट घेतलेली असते. नामांकित पेडियाट्रिशियनकडे जाऊन राहिले असतात. त्यामुळे प्रचंड पॅनिकमध्ये असतात की आता काय होणार, इतकं सगळं होत नाही, कुठेही बरं होत नाही, काही मुलामध्ये फरक पडत नाही, रिपीटेड त्याला ऍडमिट करायला लागतंय, खूप वाईट कंडिशन येते, जीवाला धोका निर्माण झालेला असतो. त्यामुळे पहिल्यांदा त्या पालकांचं काउन्सिलिंग करणं गरजेची गोष्ट आहे की त्यांना ते समजावून सांगायला लागतंय. आणि अशा प्रकारच्या ज्या केसेस आम्ही आधी ट्रीट केलेल्या आहेत त्या पेशंटचा रेफरन्स काही वेळेला द्यायला लागतो. त्यांच्याशी पाहिजे तर तुम्ही बोलू शकता असं सांगितलं जातं. लोकांचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत, त्यांच्या फाईल्स आम्ही केस फाईल्स प्रत्येक पेशंटच्या ठेवलेल्या आहेत की कशा प्रकारे आमच्या उपचारानंतर पहिल्या महिन्यापासून इम्प्रुव्हमेंट होते, जी पेशंटमध्ये दिसते आणि जी रिपोर्ट्समध्ये दिसते. हे सगळं ज्यावेळेला आम्ही त्याला काउन्सिलिंग करून पालकांना सांगू तेव्हा पालक म्हणतात की हा, इथंच माझं मूल हे बरं होऊ शकेल. आणि त्याला पहिल्या महिन्याच्या अखेरीपासूनच त्या मुलांमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसून येते. त्यामुळे फारसं नंतर काय कन्व्हिन्स करायची गरज भासत नाही. रिपोर्टवरनं आणि त्या पेशंटवरनं लक्षात येते की हे मूल बरं व्हायला निघालेलं आहे. नक्की. तुम्ही म्हणालात तसं की पहिल्या महिन्यापासून लक्षणांमध्ये एक जो फरक तो दिसून येतो, परंतु त्याच अनुषंगाने मला विचारायचं आहे की जाता तुम्हाला की हा आजार मग लहान मुलांमधला पूर्णपणे बरा आपल्याकडनं होतो का? हो, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे लिव्हरचे सिम्पटम जे आहेत, लक्षणं जे आहेत ते लक्षणं तर कमी होतात, एलिव्हेट होतात, प्लस रिपोर्ट्समध्ये फरक पडतो. जसं समजा कावीळ असेल खूप, आता आमच्या एका रुग्णांमध्ये 35 बिलिरुबिन होतं लहान मुलांमध्ये, तर ते पूर्णपणे आज नॉर्मल आहे. एजीओटी एजीपीटीच्या लेवल्स, लिव्हर फंक्शन टेस्ट ज्याला आपण म्हटलं जातं, ते सगळे कमी येतात. आणि सोनोग्राफीमध्ये पोटातलं पाणी गेलेलं दिसतंय, लिव्हर मधलं ऑक्लुजन जे झालेलं आहे व्हेन्समध्ये, हिपॅटिक व्हेन्समध्ये आणि वेना काव्यामध्ये ते गेलेलं दिसतंय. त्याच्यावरून असं सिद्ध होतंय की हा आजार आपण बऱ्या व्हायच्या दिशेने निघालेला आहे आणि हा आजार मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं बरा होऊ शकतो. तर तुम्ही म्हणालात तसं की विचारपूर्वक बोलताय, कारण तुमच्याकडे अनेक पेशंट्स असे आलेले आहेत आणि आज बरे झालेले आहेत आणि सामान्य जीवन जगतायत. तर त्या अनुषंगाने मॉडर्न होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनी अशा प्रकारचा आजारही पूर्णपणे बरा होऊ शकतो, हेच आपण प्रेक्षकांना सांगतोय मला वाटतं. आणि आपण पुढचेही भाग या विषयावरती बोलणार आहोत, परंतु आज इथे तुम्ही आलात आणि या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह आरोग्याचं मॉडर्न न्यूजमध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा.
7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजय कुमार माने हांणी लिव्हर सिरोसिस दुयेसाचेर केल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयलें. इश्टानो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागान तुमकां डॉक्टर विजय कुमार माने लिव्हर सिरोसिस दुयेसाचेर मार्गदर्शन करतले. तेन्ना खर दुयेस आनी ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.